जानेवारी महिन्यात रामलल्लाची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला। राम मंदिराचेही लोकार्पण झालं। तेव्हापासून भाविकांसाठी रामलल्लाचे दर्शन खुले झाले आहे। सर्व भाविकांना श्री रामप्रभूच्या दर्शनाची आस आहे। सरकारने देखील भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता यावे म्हणून विशेष गाड्यांची सोय देखील केली आहे। आता ही सर्व राम भक्तांसाठी खुशखबर आहे। आता पुण्यातून लालपरीने अयोध्येची वारी करता येणार। या एसटी महामंडळाच्या उपक्रमामुळे भाविकांच्या रामलल्लाचं दर्शन घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी राज्य परिवहन विभाग पुण्यात बस सोडणार आहे। भाविकांना प्रभू रामांचे दर्शन घडवण्यासाठी एसटी हा विशेष उपक्रम राबवत आहे। पुणे जिल्ह्यातून भाविकांच्या मागणीनुसार या एसटी बस सोडल्या जाणार आहे। जर 45 ते 55 जणांचा एक समूह एकत्र प्रवास करणार असेल तर एसटी सोडली जाणार आहे। खरं तर या बातमीमुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। 24 एप्रिल रोजी राज्यातून पहिली गाडी अयोध्येला रवाना होणार आहे। भाविकांना प्रभू रामचंद्राचे दर्शन घडवण्यासाठी पुण्यातून एसटी बस सोडण्यात येत आहे। 50 जणांचा ग्रुप असेल तर सोयीनुसार आणि मागणीनुसार एसटी पाहिजे ती गाडी भक्तांना मिळू शकणार आहे। त्यामुळे भाविकांना आता आपल्या लाडक्या प्रभू रामांचे दर्शन घेणं सोपं झालं आहे। अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रति किलोमीटर 56 रुपये भाडे आकारले जाणार आहे। या यात्रेत साधारण 3 ते 4 मुक्काम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एसटी महामंडळाने प्रत्येक बससोबत 2 ते 3 चालक देण्याचा निर्णय घेतला। या प्रवासामध्ये भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेणार आहे। अयोध्येची वारी आता लालपरीने करता येणार। राज्य परिवहन विभाग अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी बस सोडणार। यामुळे भाविकांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे। एप्रिलमध्ये पहिली गाडी महाराष्ट्रातून अयोध्येला यावेळी रवाना होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।